नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद सांगली जिल्हा आणि पद्मश्री डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज सांगलीतील KWC कॉलेजमध्ये डिजिटल माध्यम आणि कायदे या विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला रोपट्यास पाणी देऊन सदर कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष अनिल वाघमारे आणि कार्याध्यक्ष सनी शिंदे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, लोकमतचे आवृत्ती प्रमुख हनुमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीही करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून कुलदीप देवकुळे आणि संजय माळी, कार्याध्यक्षपदी मोहन राजमाने आणि अभिजित शिंदे, उपाध्यक्षपदी मोहसिन मुजावर आणि अक्रम शेख, सरचिटणीसपदी प्रकाश सूर्यवंशी, चिटणीसपदी नासिर सय्यद, सहचिटणीसपदी रमेश सरडे आदींची निवड करण्यात आली आहे. तर सल्लागार तसंच राज्य सदस्यपदी तानाजी जाधव आदींसह इतरांच्या निवडीही करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुक्यांच्याही कार्यकारिणी करण्यात आल्या. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री गो जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना कायद्याविषयी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचा समारोप कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करून करण्यात आला. सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील अनेक डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाहूया. तो अँगल कसा असेल, तो किती फ्रेम मध्ये बसला पाहिजे, आपल्या डोक्याच्या वर पट्टी असेल तर ती डोक्याच्या वरची पट्टी जास्त आली नाही पाहिजे, आपला शेकी कॅमेरा नाही झाला पाहिजे, तर तुमची लोक बातमी बघणार आहेत. बातमी तुम्ही सुरुवात इथनं करा, नाहीतर आपण हालतोय कॅमेरा घेतोय कुठेतरी आणि असं काहीतरी करतो, काही नाही. तुम्हाला प्रॉपर स्टँड वापरता आला पाहिजे, तुमच्या गाडीमध्ये स्टँड पाहिजे, तुमच्या गाडीमध्ये माईक पाहिजे. म्हणजे मी आज सांगलीला आलोय, मी माझी सांगलीतली पत्रकारिता सोडली नाही, मला आज मी माईक आहे माझ्या खिशात. म्हणजे आज जरी मला कोणाची पायडी घ्यायची म्हणली तरी सुद्धा मी आता घेऊ शकतो. हे तुम्ही जर पत्रकार आहे तर प्रोफेशनली पत्रकार म्हणून काम करा. तुम्हाला पत्रकारिता करायची आहे तर तुमच्याकडे हे सगळे इन्स्ट्रुमेंट पाहिजे आणि हे कमी दरामध्ये आज ऑनलाईन पद्धतीने मिळतं. आज 1000 रुपये असले माईक मिळतात, चांगल्या पद्धतीचे गोप्रो मिळतात, चांगल्या पद्धतीचे आज गिम्बल मिळतात. हे जर तुम्ही घेतले तर तुमचे शेकी नाही होणार. आज 2-2 हजार रुपयामध्ये गिम्बल वापरा ना. आज जर तुम्ही चांगला कंटेंट दिला तर लोक तुमचं बघणार आहे. हल्ल्याला कंटेंट कोण बघायला आता तयार नाही आणि त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला ती बातमी देता आली पाहिजे. तर ती भारतीय नागरिक सुरक्षा संहितेशी कनेक्ट केलेला आहे. त्यामुळं आपण कुठल्याही पातळीवर वेगळे असू शकत नाही. डिजिटल माध्यम म्हणून डिजिटल माध्यम हा माध्यम व्यवस्थेचाच एक घटक आहे, एक भाग आहे आणि तो अपरिहार्यपणे अनिवार्यपणे तो कायदेशीर दृष्टिकोनातून एस्टॅब्लिश झालेला आहे. कारण हे सगळे नियम तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं सुरू असलेल्या सगळ्या प्लॅटफॉर्मला आहेत. तेच तुमच्या युट्यूब चॅनलला आहेत, ते तुमच्या वेब पोर्टलला आहेत, तेच टाइम्स ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलला पण आहेत, हिंदूच्या वेब पोर्टलला पण तेच आहे. त्यामुळं
हे समजून घेऊया की कोरिलेशन्स त्यांचं एकमेकांशी आहे आणि ते कोरिलेशन जोपर्यंत नीट समजत नाही तोपर्यंत डिजिटल माध्यमाची पत्रकारिता आपल्याला नीटपणे कळणार नाही. आता तुम्ही बघताय चांगुलपणा आता फारसा शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे आपल्याला कायदेशीर बाबी अत्यंत काळजीपूर्वक बघाव्या लागणार आहेत. विशेषतः डिजिटल माध्यमांना त्या थोड्या जास्त बघाव्या लागतील, कारण मगाशीच उल्लेख केला की डिजिटल माध्यमांना मेनस्ट्रीम मधूनच विरोध आहे. मेनस्ट्रीम मधला माणूसच म्हणतो की हा काय पत्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागेल. जी काळजी डिजिटल माध्यमांना कदाचित कमी स्वरूपात घ्यावी लागेल. आता इथं बघा, सेक्शन 196 भारतीय न्याय संहिता, उत्तर प्रदेश मधला हा किस्सा आहे. असताना जर तुम्ही रिपोर्टिंग केलं तर फार काही मिळत नाही, पण ते जर खोटं निघालं तर त्याच्या इतकं वाईट काही असणार नाही. त्यामुळे सत्याची कास जरा सिद्ध करणं पण सोपं जातं. सत्य सिद्ध करायला सोपं असतं. सत्य सिद्ध करायला फार वकिलांची मोठी फौज लागत नाही. ओरिजिनल कंटेंट तुमच्याकडे असेल, सत्य असेल तर घाबरायचं कारण नाही, परंतु काळजी मात्र करून घ्यायला पाहिजे. कारण या केसेस होत आहेत ते तुम्ही बघा. आणि शिक्षा किती आहे तर 66A मधला मगाशी मुद्दा म्हटला की तो खूपच बेकायदेशीर होता. जसं भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1) मगाशी दादासाहेबांनी सांगितलं की बोलण्याचा अधिकार, आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मत कोणी आपलं मत आपल्या पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने मांडू शकतो, तो जो अधिकार आहे. तसं जर आपण डिजिटल माध्यमातून जर मत व्यक्त केलं तर मात्र त्या 66A नुसार आपल्याला अटक करण्याची तरतूद पण त्या कायद्यात करण्यात आली होती. हा कायदा 2008 साली करण्यात आला होता, म्हणजे 2014च्या आधीच्या सरकारनं, आणि 2014 नंतरच्या आलेल्या सरकारनं पण तो कायदा तसाच ठेवला होता, त्यात बदल केला होता. पण मुख्य म्हणजे या सेक्शनला विरोध जो झाला तो देखील ती केस देखील महाराष्ट्रातच झाली. त्यावेळी श्रेया सिंघल ही त्यावेळीची 20-21 वर्षाची युवती, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं मुंबईमध्ये आणि त्यांची ताकद सगळ्यांनाच माहिती, त्यामुळे मुंबई थांबली. तिने फक्त मत व्यक्त केलं की मुंबईला का ब्रिटिश करताय, म्हणजे तिने नाव द्यायला नव्हतं, पण मुंबई थांबली म्हणजे मुंबईला ब्रिटिश का झालं विनाकारण, असं तिचं एक मत होतं ते. पण एका कार्यकर्त्याला राग आला, तो गेला पोलीस स्टेशनमध्ये. तो म्हटला असं सैनिक गेले, माझी भावना एकदम दुखावली. पोलिसांना पण ह्याचं सेक्शन एवढं माहीत होतं आणि त्या मुलीच्या मैत्रिणीने त्याला लाईक केलं. त्या श्रेया सिंघलला आणि तिच्या मैत्रिणीला दोघांनी पोलिसांनी डायरेक्ट अरेस्ट केलं. अरेस्ट केल्यामुळं तिची तरी चूक काय नव्हती, तिनं फक्त मत व्यक्त केलं आणि हे प्रकरण गेलं कोर्टात गेलं. विदाऊट वॉरंट अरेस्ट झाल्यामुळं त्यांना मानसिक त्रास झाला. मग हे चुकलं पकडल्यानंतर मग ती सरळ सुप्रीम कोर्टमध्ये PI दाखल केली. त्याला म्हणतात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे ज्यांनी याचिका की मी फक्त संविधानिक पद्धतीने माझं मत व्यक्त केलं. संविधानाने मला अधिकार दिला आहे अनुच्छेद 19 की मी माझं कोणतंही मत, म्हणजे माझं मत व्यक्त स्वातंत्र्य करण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे, त्याचा मी वापर करत फक्त मी माझं मत या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर व्यक्त केलं. मग मी गुन्हेगार कशी ठरू शकते. तर त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पण आपलं मत नोंदवलं की हे जे कलम आहे 66 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये, माहिती तंत्रज्ञानानंतर, ते असंविधानिक आहे. आणि भारतामध्ये सर्वोच्च कायदा एकच आहे, तो आहे भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जे सरांनी सुरुवात केली. प्रत्येक पत्रकाराला माहिती पाहिजे तो महत्वाचा म्हणजे सर्वोच्च कायदा. बाकीचे हजारो कायदे आहेत ते सगळे बायलॉज आहेत, दुय्यम कायदे. कोणताही कायदा तयार करताना भारतीय संविधानातील अनुच्छेदाचा उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात येते. आणि ही काळजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टच्या 66A मध्ये घेतली गेलेली नव्हती. त्या 66A नुसार जर कोणी आपलं मत जरी व्यक्त केलं आणि त्या आधारे दुसऱ्याने जर गुन्हा दाखल केला तर मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार
तपास यंत्रणेला होता. पण हे चुकीचं आहे. तुम्हाला जर गुन्हा दाखल करायचा आहे तर त्यासाठी आणि इतर कायदे आहे किंवा समन्स आहे, तुम्ही भेटायला या, बोलवा, चौकशी करा, गरज पडली तर अटक करा. थेट अटक करण्याचं ते कोण अधिकार कुठलाही म्हणजे कलम देत नव्हतं. लोक सेम असतात. मग आपल्या ग्राहकांची किंवा वाचकांची जर मिसगाईड करायचं असेल आणि त्यासाठी आम्ही जर कुणाची तरी ओळख काय अशी कॉपी केलो आणि त्या आधारे आपण बातमी झाली, समोरच्याला इतकं कळत नाही पण लोक सादर नाही त्यामध्ये, आणि त्यानंतर आपण ती त्याची ओळख करून जर बातमी आपण प्रसारित करावी आणि जर मूळ त्याच्या ओनरला याची माहिती मिळाली, त्याने याबाबत एव्हिडन्स कलेक्ट केला आणि जर तक्रार दाखल केली तर सेक्शन 66C नुसार आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे बातमीचा कंटेंट हा वेगळ्या प्रकारे असावा, सेम नसावा. आणि जरी आपण कोणाची जरी म्हणजे बातम्या आपल्याला माहीत नसते, आपण कुणाकडे जरी घेतच असतो, त्यावेळी त्या बातमीमध्ये फेरफार असावा, ॲज इट इज नसावी. ॲज आपण तुम्ही कॉम्प्युटरच्या माध्यमातून कोणाची जर माहिती काढत असाल म्हणजे इनडायरेक्टली येणार होतात की खूप तरी त्या पद्धतीनं आपल्याला समोर यायचं नाही आहे, पण आपण चोरून कोणाची माहिती घ्यायला लागले आणि ती ओळख प्रसिद्ध न करता म्हणजे मी माझ्या प्लॅटफॉर्ममधून न दाखवता असंच व्हायरल करावं आणि त्याची बदनामी करावं तर सेक्शन 66B नुसार तो गुन्हा दाखल होऊ शकतो. आपण जे म्हणतो की सोशल मीडियावर व्हायरल होतात ते गुन्हाला सापडत नाही आहे, सोशल मीडियावरचे व्हिडिओ आहेत गुन्हेगार सापडत नाही, पण जर तपास यंत्रणांनी मनात आणलंच तर पहिला जो त्याचा तो व्हायरल करणारा व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतं आणि त्याच्यावर 66B नुसार गुन्हा दाखल करता येऊ शकतो. त्यानंतर एकदा 66E की चोरून कोणतीही कुणाची तरी माहिती आपण गोळा करणे म्हणजे स्पाय हेरगिरी करणे म्हणजे तो व्यक्ती कोणत्याही एका खोलीत आहे आणि त्यांचं आपण चुकीच्या पद्धतीनं चित्रण करावे आणि ते त्यांच्या विदाऊट परमिशन आपण व्हायरल करावे. त्यांचे म्हणजे राईट ऑफ प्रायव्हसी म्हणजे जो आपला स्वतः गोपनीयतेचा आपला अधिकार आहे संविधानाने दिलेला आहे त्याचं जर आपण हनन करत आहे आणि जर त्यांनी मग संबंधित व्यक्तीनं तक्रार केली तर 66E नुसार आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्या उलट 100 चुका केलेला माणूस एखादं चांगलं काम केला तर त्याचं कौतुक पण तेवढ्याच पद्धतीने होतं. असं न करता त्याची गुणवत्ता किती आहे आणि त्या पाठीमध्ये किती महत्व द्यावं हे पत्रकारांनी समजून आपण घेतलं पाहिजे. आज जाधव साहेबांच्या ते जर्नलिझम माहिती की आज मला सांगितलं असतं की पत्रकारिता म्हणजे काय असते, पत्रकारांनी कशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे, वाढलं पाहिजे हे तुमच्या सकाळच्या वेळामध्ये जर हे सगळं झालं असेल तर माझी एवढीच अपेक्षा आहे की पत्रकारांनी न्याय देण्याचं काम या समाजावरती करावं, सगळ्या लोकांच्या वरती करावं. आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने डिजिटल मीडिया परिषद ही नव्याने सुरू करण्यात आलेली आहे. त्याची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा ही पुण्यामध्ये झाली. जवळपास 1000च्या वर यूट्यूब चॅनलचे संपादक व पत्रकार या कार्यशाळेस उपस्थित होते आणि तदनंतर सांगलीमध्ये शिवराज काटकर सरांच्या मार्गदर्शनाखाली एक छानपैकी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आली. अत्यंत सुंदर नियोजन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद असा यूट्यूब चॅनलचे सगळे संपादक पत्रकार बांधवांचा राहिला आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्र राज्यभर यशम देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली आपण डिजिटल मीडिया परिषदेचं काम करणार आहोत, त्यात काय तीळ मात्र शंका नाही. नमस्कार, मी संतोष शिंदे, मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया पत्रकार परिषदेचा राज्य कार्याध्यक्ष. नुकतीच माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली. आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यशाळा घ्या असं आव्हान केलं होतं. यानुसार आज सांगली जिल्ह्यामध्ये ही कार्यशाळा झाली. आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी शिवराज काटकर सर यांच्या या मार्गदर्शनाखाली सर्व डिजिटलची मीडिया ही सांगलीतली जी आहे ती काम करते आणि त्यांनी उत्कृष्टरित्या ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि शिवाजी युनिव्हर्सिटीचे जे काही प्राध्यापक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही एक कार्यशाळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडली. त्याला किमान 200हून अधिक पत्रकार
इथं उपस्थित होते. अशा योग्य पद्धतीनं कायद्याचं ज्ञान देण्यासाठीची आयोजित केलेली कार्यशाळा आज खऱ्या अर्थानं मार्गदर्शक ठरली आहे. त्यामुळं आमच्यासारख्या पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना कायदा काय असतो, कशा पद्धतीनं बातमी करावी, बातमीमधले जे काही चुका आहेत, कशा पद्धतीनं आपण चूक केल्यानंतर आपल्याला शासन होऊ शकतं, कायदा कसा असतो, कायद्यानं आपल्याला किती बंधनं घातलेली आहेत, अशा अनेक गोष्टी ह्या उजेडात आणण्याचं काम आजच्या कार्यशाळेतून केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनंच मार्गदर्शन यापुढं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक डिजिटल माध्यमामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आम्ही करणार आहोत. आणि अशाची सुरुवात आज सांगली जिल्ह्यातून झाली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही गेली 84 वर्षे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि हितासाठी झटणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून सध्या SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर डिजिटल मीडिया या नव्या माध्यमाच्या कार्यात येणारे अडथळे, पत्रकारांना असणारी कायद्याबाबतची माहिती करून देणे आणि त्यांना या डिजिटल माध्यमात सक्षम बनवणे यासाठी डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू आहे. परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठी कार्यशाळा झाली. त्यानंतर आता राज्यभर पत्रकारांचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा सुरू आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांना घेऊन ही कार्यशाळा सुरू असून सांगलीमधली आजची कार्यशाळा अत्यंत यशस्वी होऊन पत्रकारांना कायद्याबाबत जागृती आणि माहिती देण्याचे काम या कार्यशाळेतून झाले आहे. यापुढे पत्रकारांचे आरोग्य शिबिर, पत्रकारांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि पत्रकारांना शिष्यवृत्ती, राज्यभरात असणाऱ्या वेगवेगळ्या योजना यांचा लाभ मिळावा, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ते उतरावेत आणि त्याचबरोबरीने आपले व्यावसायिक यशही मिळवावे हा हेतू ठेवून मराठी पत्रकार परिषदेने हा प्रयत्न सुरू केला असून या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद लाभतो आहे हे आता आजच्या कार्यशाळेतून दिसलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी जाधव, शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता अध्यासन आणि डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आज सांगली येथे डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांसाठी एक दिवसाची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि डिजिटल माध्यमे हा मध्यवर्ती विषय होता. डिजिटल माध्यमांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नवनवे कायदे येत आहेत. केंद्र सरकार सातत्याने नवे रूल्स या माध्यमांसाठी आणत आहे. या कायद्यांची माहिती व्हावी, तसेच डिजिटल माध्यमामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर दृष्टिकोनातून साक्षर करावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातून जवळपास 125 सहभागी पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले. डिजिटल माध्यमाचा प्रभाव पाहता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या कार्यशाळा आयोजित होणं आवश्यक आहे. नुसता कायदाच नाही तर तंत्रज्ञान, कंटेंट अशा यामधल्या विविधता या सर्व बाबतीमध्ये पत्रकारांचं प्रशिक्षण होणं अत्यंत आवश्यक आहे. या कार्यशाळेबद्दल मी संयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो.